लातूर जिल्हा परिषद निवडणूक भाजप काँग्रेसची लढाई अटीतटीची, मतदारसंघावरील वर्चस्व टिकवण्याचे आमदारांसमोर आवाहन। जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामात अवघे काही तास शिल्लक असताना 6ही विधानसभा मतदारसंघातील वर्चस्व टिकवण्याचे आवाहन आमदारांपुढे आहे। प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लढाई अटीतटीची होत असून एकमेकांवर शाब्दिक प्रहार जोरदार सुरू आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील 59 गटात आणि 118 गणात चुरस वाढली आहे। स्थानिक नेत्यांबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापलं आहे। निलंगा, औसा, देवणी, शिरूर, अनंतपाळ, लातूर, रेणापुरात भाजप आणि काँग्रेस नेते मंडळींकडून शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत। विरोधक तेवढ्याच प्रभावीपणे प्रतिहल्ले करत आहेत। भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघावर, आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा, आमदार रमेश कराड यांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघावरील पकड कमी होऊ नये म्हणून सर्व शक्ती पणाला लावली आहे। राष्ट्रवादीचे अजित पवार नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अहमदापूर, अहमदपूर, चाकूर, तर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघात तळ ठोकू नये। काँग्रेसची लढाई एकहाती। काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील गट गणांबरोबर जिल्ह्यात काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे। विशेषतः जिल्ह्यात काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाहीये, ते स्वबळावर किल्ला लढवत आहेत। टीकेची धार वाढली। काँग्रेस पायाभूत सुविधा, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरणाबरोबरच भाजपवर टीकेचं घाव घालत आहे। भाजपनेही केंद्र राज्यातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं सांगत हाताचा वार चुकवत प्रतिहल्ला करत आहे। निलंगा, औसा, लातूर तालुक्यात जिवारी लागणाऱ्या शाब्दिक चकमकींमुळे राजकीय वातावरण आणखी तंग झालंय। महायुती व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची समीकरणं काही गटात जुळली आहेत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण सामने होत आहेत, त्यावर विजयाची गणितं राहणार आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.